नमस्कार, जय किसान. आपण पाहतात वावर न्यूज. मी आज आहे सिरसाळा या ठिकाणी. सिरसाळा या ठिकाणी मागच्या हप्त्यामध्ये लोकाशाचे पत्रकार मिलिंदराजे चोपडे या सिरसाळ्यातल्या ग्रामीण बँकेचे संबंधित बँकेचे व्यवस्थापक श्री रेड्डी सर यांच्याशी काही गोष्टी बोलण्यासाठी गेले होते. शेतकऱ्याचा जो कर्जमाफीचा विषय आहे, शासनाने जी काही शेतकऱ्याची कर्जमाफीची घोषणा केली, त्या घोषणेच्या बाबतीमध्ये किती शेतकरी या शाखेचे त्या योजनेमध्ये बसतील आणि किती यापासून वंचित राहतील, अशा साध्या गोष्टी विचारण्यासाठी गेल्यानंतर साध्या गोष्टीलाही भारी प्रकारची या ठिकाणी मगरुरी व्यवस्थापकांनी संबंधित पत्रकार आमचे मिलिंदराजे चोपडे यांच्याशी केली. त्यांच्याशी गैरवर्तन केलं. या वर्तनाच्या बाबतीमध्ये किंवा शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आम्हाला विचारण्याचा मूलभूत अधिकार पत्रकारशाहीला असल्या कारणाने या ठिकाणी तसं पाहता व्यवस्थापक यांनी खूप मोठ्या स्वरूपाची मगरुरी केल्यानंतर मिलिंदराजे चोपडे यांनी त्याच दिवशी त्यांना निवेदन देऊन व संबंधित प्रशासकीय वर्गांना निवेदन देऊन या व्यवस्थापकांची बदली व्हावी म्हणून या ठिकाणी आजपासून धरणे दिलेले आहे. धरणे आंदोलन चालू आहे. आपण बोलूयात पत्रकार मिलिंदराजे चोपडे यांची. राजे, गेल्या हप्त्यामध्ये आम्ही पाहिलं, गेल्या हप्त्यामध्ये साधे स्वरूपाची चौकशी केल्यानंतर तुम्हाला भारी स्वरूपाचा या ठिकाणी दबाव संबंधित बँक व्यवस्थापकांनी केला. याबद्दल आपण काय बोलाल? महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा सिरसाळा या ठिकाणी असणारे व्यवस्थापक संदीप रेड्डी हे अतिशय मगरूरपणे वर्तन यांचं असतं. म्हणजे झालं असं की मी त्यांना कर्जमाफीच्या मुद्द्यावरती एक प्रश्न केला की या आपल्या शाखेअंतर्गत किती खातेदार आहेत, पात्र शेतकरी किती आहेत माफीसाठी. तर ते म्हणले की माहिती मी देऊ शकणार नाही. तर म्हणलं ठीक आहे, तुम्ही नका देऊ, वरिष्ठ देतील. वरिष्ठांचा संपर्क क्रमांक द्या, मी त्यांच्याशी बोलतो. तर ते म्हणले मी त्यांचाही संपर्क क्रमांक देऊ शकत नाही. मी मला असं कसं, तुमच्याकडून आमचं जर समाधान होत नसेल एखाद्या मुद्द्यावर तर मला वरिष्ठांचा संपर्क मागावा लागेल आणि बाहेर कोणी देणार नाही तो संपर्क, मला इथूनच आणि ते तुम्हीच द्यावं लागेल ना, तेव्हा संपर्क होईल. काय खरं आहे काय खोटं आहे ते सांगतील. तर त्या मुद्द्यावर सुद्धा त्यांनी मला पुन्हा संपर्क क्रमांक दिला नाही. मी म्हणलं ही तुमची मगरुरी ठीक नाही. तुम्ही उत्तर देत नाहीत, वरिष्ठांचा संपर्क क्रमांक देत नाहीत, म्हणजे ही तुमची मगरुरी आहे. ही मगरुरी तुमची बंद करा. हे लोकांशी तुमचं वर्तन असं बरोबर नाहीये. मग त्यामुळं त्यांचा उद्धटपणा ध्यानात आला. हे लोकांना आपण हे उद्धटपणा निदर्शनास आणून द्यावा किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही मगरूरपणे वागतात ही निदर्शनास आणून द्यावी म्हणून पारदर्शकपणे त्या ठिकाणी आम्ही तो व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला, व्हिडिओ शूट केला. तर त्यावरती त्यांनी पोलीस स्टेशनला बोलवण्या आधी त्या कर्मचाऱ्याला सांगितलं की पोलिसांना बोलवा, त्यांच्यावर आपल्याला गुन्हे दाखल करायचे आहेत. आता आमचा कोणता गुन्हाच नसताना ते कोणत्या प्रकारचा आमच्यावरती गुन्हा दाखल करतील पोलिसांना बोलवून, हा विषय आहे. मुळामध्ये शासकीय कार्यालयांचे जे ऍक्ट आहेत, जे कायद्यामध्ये तरतूद आहेत की फक्त प्रतिबंध असणाऱ्या क्षेत्राच्या ठिकाणीच तुम्हाला कॅमेरा ओपन करता येत नाही. ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाण आहे जिथं प्रतिबंधात्मक नाही त्या ठिकाणी पत्रकार शूट करू शकतो. तर त्याने खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली. याही पुढे जाऊन तो मला म्हणला की तुम्हाला बँकेत येण्याची परवानगी कोणी दिली. आता हा सर्वात अचंबित करणारा प्रश्न आहे की बँक सार्वजनिक, बँक सरकारी, पब्लिक प्लेस आहे आणि अधिकारी म्हणतो की तुम्हाला बँकेत येण्याची परवानगी कुणी दिली. तर ह्या प्रश्नाला घेऊन मी वरिष्ठांकडे गेलो. वरिष्ठांनी सुद्धा त्यांची निदर्शनास आणून दिलं की व्यवस्थापकाची ही बोलीभाषा चुकीची आहे. हे त्यांना सुद्धा पटलेलं आहे. खरं तर बँक सार्वजनिक आहे, इथल्या जनतेची आहे, शेतकरीची आहे. वैयक्तिक त्या बँक मॅनेजरची त्याची वैयक्तिक मालमत्ता नाही किंवा ह्या बँकेचा मालक तो मॅनेजर नाहीये. दुसरा मुद्दा ह्याच्यामध्ये महत्वाचा असा आहे की या ठिकाणचा संदीप रेड्डी हा मॅनेजर हा हिंदी भाषिक आहे आणि या ठिकाणचा हा भाग सगळा मराठी भाषिक आहे. त्याच्यातला संवाद आणि इथल्या मराठी भाषिकामधला खातेदार शेतकऱ्यांशी संवाद जुळत नाही. त्यामुळे या भागातल्या लोकांमध्ये त्याच्याबद्दल असमाधान आहे. त्यांची बदली व्हावी अशी मागणी माझीच आहे. परंतु मी आंदोलनात बसल्याच्या नंतर तमाम शेतकऱ्यांची मागणी सुद्धा हीच आली की हा मॅनेजर आमच्यासोबत गैरवर्तन करतो, आमच्यासोबत व्यवस्थित बोलत नाही, असा मॅनेजर आम्हाला नको, याची तडकाफडकी बदली करा. आपण पाहिलं मिलिंदराजेंनी वास्तव मांडलं किंवा सिरसाळासारखा परिसर जो आहे हा शेतीबहुल परिसर आहे. या ठिकाणी 90% वर हा शेतकरी परिसर आहे. शेतकरी लोक आहेत. या ठिकाणी कुठलाही इंडस्ट्रियल एरिया नसल्या कारणाने, कुठला व्यापारी वर्ग मोठ्या नसल्या कारणाने या ठिकाणी फक्त शेतकरी वर्ग आहे. मग शेतकरी वर्गाला कुठेतरी हिंदी भाषा बोलण्यासाठी किंवा त्या हिंदी भाषेचं तारतम्य करण्यासाठी हे अवघड जातं. म्हणून अशा ठिकाणी
किंवा अशा शिरसाळ्यासारख्या ठिकाणी फक्त राष्ट्रीयकृत बँक जिथं एकच आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक, दुसरी कुठली शाखाच नाही, SBI नाही किंवा इतर अजून कुठल्या बँके नाही आहेत. मग अशा बँकेमध्ये फक्त शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी किंवा शेतकऱ्यांना समजण्यासाठी असा हिंदी भाषिक नसावा, या ठिकाणी मराठा भाषिक या ठिकाणी व्यवस्थापक असावा, ही एक त्यांची प्रामुख्याने मागणी आहे. राजेंसोबत या ठिकाणी दुसरे उपोषणकर्ते म्हणून आप्पा आहेत. आपण आप्पांशी बोलूयात की आप्पांकडे काही अजून वेगळे विषय आहेत. आप्पाही यांच्या या आंदोलनामध्ये सोबतच आहेत. मी गेली 2 वर्षापासून माझा ग्राहक सेवाचा ID डिॲक्टिव्ह केलेला आहे. त्या संदर्भात मी संदीप रेड्डी सरांना आणि क्षेत्रीय कार्यालयाशी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे हेड ऑफिसशी 2 वर्षापासून लगातार मी पाठपुरावा करत आहे. पाठपुरावा करत असताना पण त्यांनी माझ्या ID अजून त्यांनी 2.5 वर्ष झाले माझा ID अजून त्यांनी चालू केला नाही. त्या ID विलंब का आहे, विलंब कशामुळे आहे, ह्याच्यासाठी मी मिलिंद राजे यांच्यासोबत उपोषणाला बसलेलो आहे. मला पण न्याय मिळावा म्हणून. पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी शिरसाळ शाखा तिथे हे आंदोलन करत आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आम्ही आमच्या मागण्याला ठाम आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं यलाप्पा या ठिकाणी आहेत. आपणचं म्हणणं आहे किंवा माझा जो ID बंद केला तो ID कुठेतरी पूर्ववत करावा, चालू करावा. मलाही लोकांची सेवा या बँकेच्या माध्यमातून करता येईल. आणि मागील 10 वर्षाच्या काळापासून सातत्यानं आप्पा यांनी संबंधित खेड्यापाड्यातील जवळपास 40 खेडे या ठिकाणी जुटलेले आहेत. 40 खेड्यातील सर्वसामान्य लोकांची लहान मोठी कामं यांनी या माध्यमातून केली आहेत. त्यांनी खूप या ठिकाणी सेवा केली आहे. अशा माणसाला कुठेतरी त्यांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी त्यांचे ID बंद करून त्यांना कुठेतरी त्रास देत आहेत का, अशी शंका या ठिकाणी बोलत असताना व्यक्त होत आहे. आपल्यासोबत या आंदोलनाला या ठिकाणचे आपले परिसरातले युवा नेते विजय भैया बडे देखील आहेत. विजय भैयाशी आपण बोलूयात. विजय भैया, आजपासून पत्रकार मिलिंद राजे चोपडे यांचं बँकेच्या समोर जे आंदोलन चालू होत आहे, या आंदोलनाच्या बाबतीमध्ये किंवा जो गैरवर्तन किंवा मगरूरपणा संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांनी चालू केला आहे, याबद्दल आपण काय बोलाल? सर्वप्रथम या मगरूर अशा हरामखोर बँक मॅनेजरचा मी एक शेतकरी म्हणून किंवा एक युवक म्हणून या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आज ही गोष्ट फक्त मिलिंद यांच्या सोबतच घडलेली नाही. आज त्यांना अख्खा शिरसाळा सर्कल तालुका ओळखतो. त्यांचं जे काम आहे, जे सर्वसामान्यांच्यासाठी लढण्याची त्यांची जी भूमिका असते. मग बँक मॅनेजर हा जर शिकलेल्या युवकांना जर असा बोलत असेल, तर आज इथं माझे मायबाप अडाणी आहेत शेतकरी, ते ज्यावेळेस बँकेमध्ये येत असतील त्यांच्याशी यांची वागणूक कशी असेल. मी तर प्रशासनाकडे अशी मागणी करतोय, यांच्या वरिष्ठाकडे अशी मागणी करतोय की या बँकेचे आपण CCTV कॅमेरे चेक करावेत. जास्त काही नाही, फक्त 1 महिन्याचे आपण CCTV कॅमेरे चेक करावेत. या 1 महिन्याच्या कॅमेऱ्याच्या रेकॉर्डमध्ये हा बँकेचा जो व्यवस्थापक आहे, मॅनेजर आहे, हा इथल्या शेतकऱ्यांशी कसा वागतो हे आपल्या निदर्शनास येईल. आम्ही तर फक्त याची बदली मागितली. खरं तर याला सेवेतून बडतर्फ केलं पाहिजे. कारण ज्यावेळेस आम्ही इथं शेतकऱ्याचा आवाज बनवून येतो त्यावेळेस हा संबंधित अधिकारी आम्हाला पोलीस स्टेशनच्या गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देतो. इथला कुठलाही सर्वसामान्य शेतकरी या अधिकाऱ्यावर खुश नाहीये. आम्ही काय आमच्या स्वतःचे काही लोकांचे लोबाडण्याचे पैसे सांगत नाहीत. आज मयतांचा जर आपण प्रश्न घेतला तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण कुठल्याही बँकेमध्ये खातं खोलतो त्यावेळेस नॉमिनल म्हणून, वारसदार म्हणून आपला त्या ठिकाणी फॉर्म भरून घेतले जातात. आणि तो मयत व्यक्ती होतो, त्या मयत व्यक्तीच्या खात्यावरचे पैसे सुद्धा खाण्याचं काम या ठिकाणी या व्यवस्थापक किंवा इथले जे बँक कर्मचारी त्यांनी केलेलं आहे. आज असंख्य असे 5-5 वर्षापासून, 2-2, 3-3, 6-6 महिन्यापासून जे मेलेले आहेत त्यांचं कुटुंब या ठिकाणी त्रस्त आहे. त्यांच्या वारसदारांना यांचे पैसे मिळत नाहीत. बरं, कागदपत्रांची सर्व पूर्तता या ठिकाणी केली जाते. मग तरी देखील या मॅनेजरला अडचण काय आहे? म्हणजे याच्यातली जी मगरुरी आहे, ही मगरुरी या ठिकाणी संपायला तयार नाहीये. त्याच्यामुळे आमची मागणी आहे, जर 2 दिवसामध्ये या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई जर नाही केली तर हे आंदोलन ह्याच्यापेक्षाही तीव्र करण्यात येईल. मी तुम्हाला एवढं सांगतो या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहिलं शेतकऱ्यांचे आणि तरुणांचे नेते विजय भैया बडे यांनी खूप असं चांगल्या पद्धतीमध्ये या ठिकाणी समजून सांगितलं किंवा प्रशासकीय वर्गांना या माध्यमातून तंबी दिली की मगरूर जो व्यवस्थापक आहे, या व्यवस्थापकावर जर कारवाई केली नाही किंवा त्यांचं निलंबन या ठिकाणी केलं नाही तर आम्ही या ठिकाणाहून उठणार नाहीत. आमच्या मागण्याच आम्ही मान्य करून जाऊ. कारण हा परिसर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा असल्या कारणानं सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जर काही मूलभूत प्रश्न असतील किंवा त्यांचे काही गैरसोय होत असतील, या बँकेत जर त्यांचे प्रश्न घेऊन आलं
तर आम्हालाही कुठेतरी दमदाटी करण्याचा प्रयत्न हा मगरूळ मॅनेजर करतोय. समजा आमच्यासारख्या पत्रकार किंवा एखाद्या पुढारलेल्या व्यक्तीला जर यांनी मगरुरी केली तर सर्वसामान्यांना काय करत असेल हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. या ठिकाणी आपले पेंटर विष्णू रोडगे साहेब या ठिकाणी आहेत, त्यांच्याशी बोलूयात. या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा आणि आंदोलनात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. पेंटर, आजपासून या ठिकाणी पत्रकार जी मिलिंदजी चोपडे यांनी आंदोलन चालू केलेलं आहे, बेमुदत आंदोलन. अशा आंदोलनाला आपण पाठिंबा देण्यासाठी याकरता या ठिकाणी आलेला आहात. सामान्य शेतकऱ्यांचा किंवा सामान्य लोकांचा हा परिसर आहे. अशा ठिकाणी असा मगरूळ स्वरूपाचा जर व्यवस्थापक असेल तर या परिसरातील लोकांची कामं ही कशा स्वरूपाची होतील? काय या बँकेचं नाव आहे महाराष्ट्र ग्रामीण बँक. म्हणजे ही जी बँक आहे ही ग्रामीण शेतकऱ्यांसाठीची, सर्व मोलमजुरी करणाऱ्या लोकांसाठी ही ग्रामीण बँक. आणि या ग्रामीण बँकेमध्ये आता जर मिलिंद भैयासारखे जर पत्रकार तिथं जाऊन जर त्यांना जर ही वागणूक असेल तर आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला तर काय हे मध्ये येऊ द्यायचंच काम नाही. म्हणजे आम्ही मुद्दाम होऊन इथं पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो. आपण ग्रामीण भागातले शेतकरी आहेत. आपण जर स्वतः या ठिकाणी जेवण जर करत बसलो तर समोरून जर एखादा अनोळखी जरी माणूस चालला तरी आपण त्याला प्रेमाने म्हणतो की या जेवण करा. आणि हे मॅनेजर आपण त्यांचे इथं ग्रामीण भागातले सगळे जर कस्टमर आहोत आणि ते जर मध्ये जाऊन जर पत्रकाराला जर ही भाषा बोलतात, त्यांच्या ग्राहकाला जर ही भाषा बोलतात तर मग किती अवघड काम आहे. मग ही बँक कोणासाठी? आणि त्यामुळं या ठिकाणी आम्ही मुद्दाम होऊन, कारण मिलिंद भैया हे तुम्हाला माहिती सगळ्या पत्रकारामध्ये या ठिकाणी चांगलं काम त्यांचं आहे. त्यांना जरी ही भाषा असेल या मॅनेजरची तर मग अवघड आहे, शेतकऱ्याचं या ठिकाणी अवघड आहे. त्यामुळं आम्ही त्या त्यांच्या कृतीचा जाहीर निषेध या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत आणि पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पेंटरांचं म्हणणं आलं किंवा पत्रकार किंवा एखादा नेतृत्व या ठिकाणी जर कुठलं शेतकऱ्यांचं सर्वसामान्यांचं एखादा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत असतील, त्यांना जर अशी मगरूळ भाषा संबंधित बँकेचा व्यवस्थापक करीत असेल तर सर्वसामान्य शेतकऱ्यांची काय दयनीय अवस्था होत असेल, त्यांना काय काय समस्यांना सामोरं जावं लागत असेल असं या ठिकाणी यांनी बोलून दाखवलं. पण त्याही पुढचं जर बोलायचं झालं तर संजय गांधी निराधार योजना किंवा श्रवणबाळच्या ज्या काही लाभार्थी असतात ते वयाचे 75 किंवा 80 पास गेले असतात. असे थकलेले किंवा पिकलेले जे काही व्यक्ती खेड्यापाड्यातून या ठिकाणी एकच बँक असल्या कारणाने या ठिकाणी बँकेमध्ये व्यवहार करण्यासाठी येत असतात, तर अशा लोकांची काय हेळसांड या ठिकाणी होत असेल ही या ठिकाणी आपल्याला एक मनात प्रश्न करणारी एक उणीव आहे किंवा एखादी मनात प्रश्न करणारी एक गोष्ट आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.